नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या एन्काउंटर या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज एन्काउंटरमध्ये एक अशी व्यक्ती आहे ज्या व्यक्तीशी आपल्या सगळ्यांना बोलायचं आहे, ज्या व्यक्तीला आपल्या सगळ्यांच्या मनात एक प्रश्न आहे तो विचारायचा आहे. आपल्यासोबत एक आज अशी असामी आहे की खरं तर तो आपला माणूस वाटतो, अनेकांना तो कॉमन मॅनच्या टीममधला एक आहे, त्यामुळे कॉमन मॅनच आहे, जवळचा माणूस वाटतो. असे आपल्यासोबत महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक जी या ठिकाणी आलेले आहेत. खूप खूप स्वागत आपलं एन्काउंटरमध्ये. बरं, एन्काउंटर आणि शिवसेना हा असा बऱ्यापैकी म्हणजे त्या काळातली शिवसेना आणि एन्काउंटर आपण ऐकले असतील, पाहिले असतील, अनुभवले असतील. आज एन्काउंटरमध्ये आल्यावर प्रताप सरनाईक यांना कसं वाटतंय? नाही, अनुभवले नाही आहेत त्या काळातले, परंतु मी आल्या ते नाव बघूनच मला पहिला धक्का बसला की जय महाराष्ट्र आणि त्यानंतर एन्काउंटर. म्हणजे शाब्दिक चकमक ही होणारच, परंतु शेवटी लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात तुम्ही म्हटल्यानंतर त्या गोष्टी ओघानं आल्याच. आणि प्रामुख्यानं राज्याचा परिवहन मंत्री आणि तेही आमच्या शिवसेनेचा म्हटल्यानंतर तुम्ही आमचा एन्काउंटर करणार, त्यामुळे काही हरकत नाही, तुम्ही करा, आमची हरकत नाही. बरं, जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की मला असं वाटतं मंत्रिमंडळामध्ये काम करत असलेले अनेक मंत्री असतात, पण मला वाटतं परिवहन मंत्री हा सगळ्यांच्या अगदी जवळचा असतो. त्याचं कारण असं की घरातून बाहेर पडलं की ज्याची आठवण येते तो म्हणजे परिवहन मंत्री. ट्रॅफिकमध्ये अडकलो की आठवण येते परिवहन मंत्री. तर मला असं वाटतं की परिवहन मंत्री झाल्यानंतर तसे तुम्ही अनेक बदल केलेले आहेत, आणि जसं मी म्हटलं की तुम्ही चेहराच कॉमन मॅनचा आहात, तुम्ही कॉमन मॅनच्या टीममधले आहात, त्यामुळे कॉमन मॅनच्या अनेक समस्या देखील आपण फार जवळून पाहिलेल्या आहात. परिवहन विभाग ज्यावेळी तुम्हाला शिंदेंनी ऑफर केला, हातात दिला, काय नेमक्या आपल्या भावना होत्या त्यावेळी? खरं तर आता कालच 1 वर्ष झालं आमच्या मंत्रिपदाला, आणि तुम्हालाही कल्पना आहे की शिवसेनेचा नेता हाच मुळात खरा कॉमन मॅन आहे. म्हणजे एकनाथ शिंदे साहेब जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना सर्वसामान्य लोकांनी एक कॉमन मॅन म्हणून त्यांच्याकडे बघितलं. त्यांनी गाईला राजमातेचा दर्जा दिल्यानंतर कोणीतरी त्यांना काऊ मॅन म्हणायला लागलं. तर असे अनेक उपाधी मिळालेले आमच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे असल्याकारणानं त्यांना जसा मंत्रिपदाचा कारभार आमच्या माध्यमातून हवा आहे तो देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. आणि राहिला प्रश्न हा MMR क्षेत्रातील वाहतूक कोंडीचा, म्हणजे मुंबई असो, ठाणे असो किंवा इतरही काही ठिकाणी, ही वस्तुस्थिती आहे की सगळ्या गोष्टींमध्ये परिवहन मंत्री इन्व्हॉल्व नसतो. खरं तर ट्रॅफिकची समस्या पूर्णतः ही ट्रॅफिक पोलिसांवर असते, म्हणजे होम डिपार्टमेंटचा तो प्रश्न आहे. परंतु जबाबदारी झटकून चालणार नाही. शेवटी मी मंत्री आहे, शासनकर्ता आहे, त्यामुळे गाड्या ज्या रस्त्यावर येत आहेत त्या आमच्याच डिपार्टमेंटच्या माध्यमातून येत आहेत. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की 1 महिन्यापूर्वी काहीतरी सर्वे झाला होता कुठल्या तरी एका मोठ्या एजन्सीचा, आणि त्या एजन्सीच्या सर्वेमध्ये शॉकिंग असं आम्हाला वाटणारं एक भविष्य त्यांनी वेधलं होतं की ठाण्याची लोकसंख्या जी आहे ती 18 लाख आहे, आणि ठाण्यामध्ये 16.5 लाखाची गाड्याची पासिंग झालेली आहे. म्हणजे एका व्यक्तीच्या मागे एक गाडी. म्हणजे 1 BHK फ्लॅट घेणारा सुद्धा एखादा आमचा मित्र असेल, एखादा परिवाराचा सदस्य असेल, त्याच्याकडे सुद्धा 2-2 गाड्या. तर शेवटी ही वाहतूक कोंडी होणारच. आणि त्यामुळे काय झालंय की रस्त्यावर फार मोठ्या प्रमाणात त्याला आम्हाला सामना करावा लागतो. परंतु 1-1.5 वर्षामध्ये ही सगळी संकट दूर होतील, कारण नवीन आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर ठाण्यासाठी आणि मुंबईसाठी बनवतोय. म्हणजे कोस्टल रोडच्या निर्मितीनंतर बँड्राहून नरिमन पॉईंटला जो 1 ते 1.5 तास लागायचा, आता तुम्ही 25 मिनिटामध्ये पोहोचू शकता. म्हणजे एवढा त्यांनी फरक पडलेला. आणि तेच अंतर तुम्ही इतर कुठेही गेलात तरी तुम्हाला ते अर्ध्या तासानं कमी झाल्याचं जाणवत आहे. त्यामुळे आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर करतोय पूर्ण MMR क्षेत्रासाठी. बरं, जसं मी म्हटलं की तुम्ही शिवसेनेपासून आज इथपर्यंत पोहोचलेले आहात, अनेक पदं आपण भूषवलेली आहेत. ठाणेकरांसाठी तुम्ही अगदी आपला माणूस आहात, आणि अर्थात महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांपर्यंत आज तुम्ही धाराशिवचे पालकमंत्री आहात. हे सगळं जेव्हा तुम्ही पाहत असता, जेव्हा हे करत असता, जिथून सुरुवात केली होती शिवसेनेतून, आणि आज शिवसेना म्हणजे त्यावेळी अनडिवायडेड होती, आता थोडी डिवाइड झाली, त्याच्यानंतर
पद चिन्ह सगळं तुमच्याकडे आलं, हे सगळं जेव्हा सरनाईक पाहतात तेव्हा काय वाटतं सरनाईकांना? नाही बघा, प्रताप सरनाईक हा कार्यकर्ता म्हणून विद्यार्थी संघटनेपासून काम करत होता. म्हणजे मला आता जवळजवळ 40 ते 42 वर्ष झाली राजकारणामध्ये. म्हणजे मी विद्यार्थी संघटनेचा एक कार्यकर्ता, नंतर विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष. म्हणजे डोंबिवलीपासून सुरुवात झालेली आमची कारकीर्द ठाण्याला कधी येऊन पोचली आणि ठाणे महापालिकेमध्ये 97 साली महानगरपालिकेमध्ये नगरसेवक निवडून जे गेलो, तो आतापर्यंतचा प्रवास हा मला स्वतःलाच कधी कधी थक्क करणारा असतो, परंतु मी कधी मागे वळून बघत नाही. मी आणि शिंदेसाहेब आम्ही दोघेही एकत्रितपणे एकदाच महापालिकेमध्ये 1997 साली प्रवेश केला आणि त्यावेळेस शिंदेसाहेब सुद्धा असे गंभीर, कारण धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या तालमीतला एक त्यांचा पट्ट शिष्य, बाळासाहेबांच्या विचाराने चालणारा एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून ते काम करत असताना फार अबोल होते. सभागृहामध्ये जेवढं बोलायचं तेवढंच बोलायचे आणि त्यानंतरही फक्त सर्वसामान्य शिवसैनिकांसाठी, जनतेसाठी 24 तास काम करणारा कार्यकर्ता म्हणजे म्हणून त्यांची ओळख होती. आमची एवढे वर्ष झाले मैत्री ही टिकली, परंतु मला असं वाटलं नव्हतं की अचानक ते मला परिवहन मंत्री करतील. नागपूरच्या अधिवेशनाच्या दरम्यान काही बैठक होती, मग आम्हाला बोलवलं काही लोकांना आणि सांगितलं की अरे बाबा आता संध्याकाळी शपथविधी आहे. तर मला शॉक बसला की मी विचारलं, अरे बाबा काय कुठलं खातं देत आहेत मला? तर म्हणाले टिंग टिंग असं मला एका PS त्यांच्या सांगितलं. मला म्हणजे आनंद ह्या गोष्टीचा झाला की कुणीतरी हे खातं मला मिळेल, ते खातं मिळेल म्हणून आनंदी असतो. परंतु SD महामंडळासारखं डिपार्टमेंट ज्या खात्यामध्ये आहे ते खातं मला दिलं, कारण लाल परी दिली आहे तुम्हाला. लाल परीवर माझा लहानपणापासूनच, कारण शेवटी ग्रामीण भागातून आलेला मी एक कार्यकर्ता असल्या कारणानं आणि STतनं प्रवास केलेला आहे कुटुंबा समवेत किंवा स्वतः. त्यामुळे STवर एक वेगळा जीव आहे आणि त्या SD महामंडळामध्ये काहीतरी बदल घडवावे म्हणून मी गेल्या 1 वर्षापासून प्रयत्न करतोय. बघा आता मी आल्यापासून 3000 बसेस आल्यात. आता परत ह्या वर्षी आम्ही 3000 + 5000 म्हणजे 8000 बसेस करतोय. म्हणजे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटच्या माध्यमातून SD महामंडळाला सक्षम करण्याचा माझा उद्देश आहे. काही आमच्या स्वारगेट प्रकरण झालं होतं, महिलांवर अत्याचार झाले होते, त्या माध्यमातून सर्व बसेस ह्या आता आम्ही स्मार्ट बसेस म्हणून रस्त्यावर उतरवतोय. अनेक योजना विद्यार्थ्यांसाठी, महिलांसाठी, ज्येष्ठांसाठी राबवतोय. त्यामुळे मी समाधानी आहे की एवढं चांगलं सुंदर खातं मला आमच्या पक्षाच्या माध्यमातून मिळालं. तुम्ही समाधानी आहात कारण तुम्हाला पक्षातर्फे मिळालेल्या खात्यामध्ये काम करता येतंय. मात्र असं वाटत नाही का सर नाही की ह्या खात्यामध्ये खूप काम करावं लागणार आहे? त्याचं कारण असं की मागची इतकी सरकारं जी होऊन गेली त्यांनी जसा लालपरीचा विकास करायला हवा होता तसा तो दुर्दैवानं झालेला नाहीये. याकडे आपण कसं बघता आणि अनेक उपक्रम आपण राबवत आहात, येत्या काळामध्ये कुठले नवीन आपल्याला ही वस्तुस्थिती आहे की जेवढं लक्ष शासनाचं ह्या डिपार्टमेंटकडे द्यायला हवं तेवढं दिलं गेलं नसेल कदाचित. म्हणजे आर्थिक परिस्थिती सुद्धा तशी नव्हती, परंतु मी हे डिपार्टमेंट बघा कुठल्याही राज्यातलं MSRTC म्हणजे SD महामंडळ हे फायद्याचं नसतं. प्रत्येक ठिकाणी तोट्यातच चालणारं हे महामंडळ आहे, परंतु तोटा एवढाही वाढू नये की सातत्यानं तुम्हाला राज्य शासनाकडे हात पसरावा लागेल. बघा ईश्वराच्या दयेनं किंवा काही पूर्वीच्या नेत्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे SD महामंडळाकडे भरपूर जागा आहे, जमिनी आहेत. त्या जमिनी विकसित करण्याचं एक धोरण आम्ही ठरवलं आहे, जेणेकरून मी आता 216 निविदा काढलेल्या आहेत. म्हणजे महाराष्ट्रातील शहरी भागात आणि ग्रामीण भागातले असे सगळे SD डेपो मी फक्त डेपो आणि SD स्टँडचं रूपांतर बस पोर्टमध्ये करतोय, जेणेकरून गुजरातमध्ये ज्यावेळेस नरेंद्र मोदीजी मुख्यमंत्री होते त्यांनी बस पोर्ट निर्माण केले होते, तशा पद्धतीचे आता बस पोर्ट तयार करतोय. दरवर्षी 5000 बसेस यानुसार पुढल्या आम्ही 5 वर्षामध्ये 25,000 बसेस नवीन घेतोय, म्हणजे जेणेकरून सर्वसामान्य जनतेला हवी तेव्हा त्यावेळेस बस मिळेल. जवळजवळ 17,500 ते 18,000 नवीन कामगारांची आता भरती करून घेतोय. प्रायोगिक खरं तर आता ती तात्पुरत्या स्वरूपात करतोय, पण शेवटी भविष्यामध्ये आम्ही परमनंट त्या नोकर भरती व्हावी अशी मागणी सुद्धा शासनाकडे केलेली आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं STचा विकास करत असताना SD सक्षम कसे होईल, सर्वसामान्य जनतेला त्या माध्यमातून सेवा कशा होईपर्यंत होतील, STचं उत्पन्न कसं वाढेल. STचं उत्पन्न वाढवण्यासाठी आम्ही 251 आमचे जे डेपोमध्ये असलेले सगळे डिझेल पेट्रोल पंप आहेत
ते आम्ही मोठमोठ्या कंपन्यांना भाडेतत्वावर देतो, जेणेकरून त्या उत्पन्नातून आमचा चांगला स्रोत वाढेल. जाहिरातीच्या माध्यमातून उत्पन्नाचा स्रोत वाढवतोय. आमच्या एस टी महामंडळाच्या असलेल्या जागेवर सौर ऊर्जेचे प्रकल्प राबवतोय, जेणेकरून ते उत्पन्न मिळेल. जे जे उत्पन्नाचा स्रोत आहे त्या माध्यमातून वाढवण्याचा प्रयत्न मी करतो. आणि निश्चितपणे एस टीची जी सुविधा आहे ती लोकांना 2 वर्षामध्ये अशी मिळेल की लोक बोलतील की नाही, एस टीमध्ये आता सुधारणा झालेली आहे. बरं, कर्नाटकची ऐरावत ही जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला कुठेतरी असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये हे केव्हा अवतरणार? नाही, अवतरायला काही एवढी मोठी गोष्ट नाही हो. पण कर्नाटक राज्याची लोकसंख्या आपल्या लोकसंख्येपेक्षा अर्धी आहे. त्यांच्याकडे तसं सक्षम एस टी महामंडळाला त्यांनी केलेलं असल्या कारणामुळे ते ऐरावत ते धावतात. मी सुद्धा आता 200 बसेस ज्या स्लीपर कोच घेण्याच्या सूचना केलेल्या आहेत. म्हणजे त्यातले जे ओल्वो बसेस आहेत त्यातले 30% हे स्लीपर कोच राहतील आणि 70% हे सिटिंग कोच राहतील. आणि आम्ही लॉंग टूरसाठी त्या वापरणार आहोत. म्हणजे आम्ही सुद्धा ऐरावत नाही, त्यांच्याकडे 2-5 ऐरावत असतील, आम्ही तर 200 ऐरावत घेतोय असं म्हणायला हरकत नाही. महाराष्ट्र कर्नाटकच्या फार पुढे हो. नाही, मी त्या बाबतीत पण नाही, याच्या बसेसच्या बाबतीतच म्हणतो मी बाकी डेव्हलपमेंटमध्ये तर आहेच, परंतु बसेसच्या बाबतीत सुद्धा पुढे आहे. कारण त्यांच्याकडे अवघे 10,000 बसेस आहेत. आता आपल्याकडे 18,000 बसेस आहेत आणि भविष्यामध्ये त्या बसेस आता जवळजवळ आमच्या 27,000पर्यंत वर्षभरात होतील. खरं आहे. आणि मला असं वाटतं की खरं तर एस टी ही अशी आहे की अगदी कानाकोपऱ्यात पोचते, गावाखेड्यात पोचते. त्यामुळे जाहिरातीच्या माध्यमातून म्हणा किंवा ह्या सगळ्या माध्यमातून एक सक्षमीकरणाची म्हणजे होऊ शकतं. आणि ती स्वतः सक्षम आहे की अशा जाहिराती मिळवून किंवा अशा पद्धतीनं योजना आहेत त्यासुद्धा गावोगावी पोहोचण्यामध्ये जितकी एस टी पोहोचवू शकते, मला असं वाटत नाही दुसरी कुठली यंत्रणा इतक्या डीपली कोणी जाऊ शकतं. सो ह्याही बाजूनं थोडा विचार केला पाहिजे. आणि दुसरं, हे करत असताना मला असं वाटतं की एस टीमधला प्रवास सुद्धा सुखकारक झाला पाहिजे. त्या दृष्टीनं आपण नेमकी काय पावलं उचलणार? त्याचं कारण म्हणजे की एस टीमध्ये जे कंडक्टर असतात किंवा चालक असतात त्यांना एक त्यांचं वागणूक जी असते थोडा उर्मटपणा जाणवतो. अशा अनेक तक्रारी कायम नागरिकांच्या येत असतात. तर त्यांचं कुठेतरी जसं आपण म्हणतो ना, एक लोकांना प्रबोधन करणं आवश्यक असतं, अशा पद्धतीचे काही सेमिनार्स वगैरे घेऊन की त्यांनाही ते आपले वाटले पाहिजेत. यासाठी म्हणून बरं, त्यांचं वाईट इंटेन्शन असेल असं नाही, पण जरा उर्मटपणा किंवा हे थोडंसं अधिक वागणुकीतून जाणवतं. नाही आहे, पण ह्या मी वस्तुस्थिती नाकारत नाही, पण ह्यामध्ये प्रमाण जे टक्केवारीमध्ये फार कमी आहे. म्हणजे खरं तर मला आठवत आहे की लहानपणापासून आमच्या जीवनामध्ये 2 म्हणजे हे ख्रिसमस ट्री किंवा सांता क्लॉज वगैरे हे आत्ता एक 15-20 वर्षात फार मोठं व्हायला लागलं. पण आमच्या म्हणजे जर मला ग्रामीण भागाची संस्कृती विचारलं तर 2च आमच्या सांता क्लॉज, एक म्हणजे पत्र घेऊन येणारा पोस्टमन आणि एस टी घेऊन येणारा आमचा कंडक्टर ड्रायव्हर. म्हणजे ह्या लोकांना सांता क्लॉजच्या भूमिकेतनं ग्रामीण भागातील लोकांनी बघितलेलं आणि अजूनही बघतायत. त्यामुळे लोकांनी प्रेम दिलं की ऑटोमॅटिक आमचे ड्रायव्हर कंडक्टर सुद्धा त्यांच्यावर कुटुंबातल्या घटकांप्रमाणे प्रेम करत असतात. हा, एखाद दुसरा कोणीतरी असतो की तो चुकीच्या पद्धतीने वागत असतो. म्हणून सगळी आमची 1 लाख कामगार त्यामध्ये दोषी आहेत असं म्हणून चालणार नाही. परंतु काही आम्ही गोष्टी करतोय की अशा प्रकारे सुद्धा 1% का होईना पण ड्रायव्हर कंडक्टरने प्रवाशांबरोबर चांगल्या पद्धतीने वागायला हवं. आणि त्यांची मला असं वाटतं की आमची त्या माध्यमातून सगळ्या सूचना सगळ्या संबंधित लोकांना गेलेल्या आहेत. पण कुठेतरी या खात्याला थोडासा निधी हा अधिक आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं का? कारण इम्प्रूव्हमेंट इतकी करायची आहे की अगदी ते एस टी कर्मचारी असो किंवा कंडक्टर असो यांचे पगार वाढवणं, ह्या सगळ्या ज्या बेसिक, कारण प्रत्येकाचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढतंय, त्यांचीही अपेक्षा आहे की आपलंही वाढलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी यावत पद्धतीची एस टी, कारण जो माणूस इतर आता मेट्रोमध्ये प्रवास करतोय किंवा मेट्रोने प्रवास झालेला आहे किंवा इतर जी पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास झाला, त्याला एस टीकडे जायला तर थोडासा हे होतो, विचार करतो 2दा. तर इथं कुठेतरी तोही प्रवास आरामदायी म्हणजे शिवशाहीच्या माध्यमातून ते नक्की आपण प्रयत्न केलेला आहे. प्रवासी होईल. आणि प्रामुख्यानं एस टी महामंडळाला राज्य शासनाकडून निधीची मला तरी माझ्या कारकिर्दीमध्ये कमतरता पडू दिली नाही. आणि नेहमीच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिल्यामुळे मला काही ती अडचण निर्माण होत नाही. नाहीतर मी एवढ्या बसेस घेतल्या नसत्या.
काही गोष्टी ज्या आहेत स्वच्छतेच्या बाबतीत काही निर्णय हे घ्यावे लागतात. काही गोष्टीमध्ये कटू निर्णय मला घ्यावे लागले. म्हणजे मी आता सोलापूरला अचानक एस टी स्टँड बघायला गेलो तेव्हा म्हणजे अस्वच्छता होती. मी कुठेही एस टी स्टँडला बघायला जात असताना काय सांगून जात नाही, मी अचानक जातो, त्यामुळे वस्तुस्थिती माझ्या लगेच लक्षात येते. टॉयलेट्समध्ये गेलो, घाणीचं साम्राज्य होतं. एक पाणपोई होती, त्या ठिकाणी 5 त्या नळ होते, परंतु नळाला एकच नळ होता, 4 नळ बंद होते, तुटले होते. घाणीचं साम्राज्य होतं, म्हणजे कुणीही लघुशंका कुठेही करत होता वगैरे अशा आणि परिस्थितीमध्ये ते घाणेरडा एस टी डेपो बघून मी त्या आमच्या डेपो मॅनेजरला वॉर्निंग दिले की मी 1 आठवड्याने परत येईल, पण ही परिस्थिती परत जर सुधारणा नाही झाली तर मी नाईलाजाने निर्णय घ्यावा लागेल. आणि काही फरक नाही पडला हो. त्याला काय वाटलं की आता आले, आता कसले परत येतात. मी गेलो बरोबर 1 आठवड्याने आणि तीच परिस्थिती. मग माझं डोकं फिरलं. ते ताबडतोब त्या डेपो मॅनेजरला सस्पेंड केलं. पण त्याचा परिणाम असा झाला की नंतर मी नागपूर अधिवेशनाच्या दरम्यान असा अचानक एका एस टी स्टँडवर गेलो. अहो काय चकाचक बाथरूम, चकाचक पाणपोई. म्हणजे एवढी स्वच्छता पाहिजे तेवढी नव्हती, पण बऱ्याच अंशी त्यामध्ये सुधारणा होती. आणि मी ओळखलं की एका ठिकाणी बडगा जर उगारला आपण तर बाकी ठिकाणी तो मेसेज ऑटोमॅटिक व्हायरल होतो. आणि त्यामुळे फायदा असा झाला की सर्वसामान्य प्रवाशांना स्वच्छता बघायला मिळाली. आमच्या एका धाराशिवच्या बसस्टँडला असं अचानक गेलो होतो. अचानक गेल्यानंतर मला ते शाळकरी मुली एक साधारणतः 9वी-10वी शिकणाऱ्या भेटल्या. मी बोललो काय ग 7 वाजले अजूनपर्यंत तुम्ही इकडे कशा काय, तुमची शाळा काय उशिरा सुटते का? नाही म्हणे काका आमची शाळा रोज 5 वाजता सुटते, परंतु बसेस एवढ्या उशिरा येतात आणि त्या उशिरा आल्यामुळे आम्हाला घरा पोहोचायला उशीर होतो. 8-8:30ला सुद्धा आम्ही घरी पोहोचतो. आमच्या घरातली लोक संशयानं आमच्याकडे बघतात, काही ओरडतात, काही मारतात. अशा पद्धतीनं वागणूक झाली. आमच्या तर एका मैत्रिणीनं आत्महत्या केली. आणि दुःख झालं मला त्या गोष्टीचं की फक्त एस टी वेळेवर येत नाही, घरी उशिरा गेल्यामुळे आई वडिलांचा आणि कुटुंबियांचा त्या मुलांना त्रास होतो. मानसिकदृष्ट्या त्यांचं खच्चीकरण केलं जातं. की सेकंड डे माझा एक स्पेशल जो नंबर असतो तो नंबर मी त्या मुलींसाठी 180025221251 मी हॉटलाईन नंबर तो चालू केला. एका दिवसामध्ये 308 तक्रारी आल्या. सगळ्या तक्रारींचं निराकरण करायला सांगितलं. आणि एकदम त्या मुलींना सांगितलं काही काळजी करू नका, तुम्ही डायरेक्ट जर मला जरी फोन केला तरी किंवा मी फोन न उचलला तर मेसेज केला तरी तुमचा मेसेज संबंधितांकडे पोहोचेल, तुम्हाला प्रत्येकीला न्याय मिळेल. आणि चांगली झाली. आता तक्रारी फार कमी आहेत, पूर्ण संपलेल्या नाही आहेत पण कमी आहेत. वेळेवर मुली आता घरी पोहोचतात. नाही, मला असं वाटतं की एक चांगली उपलब्धी असं म्हणायला हरकत नाही, कारण फ्रिक्वेन्सी ही नक्कीच वाढली पाहिजे. मला आणि असं वाटतं की केवळ धाराशिवमध्ये नाही तर हा मोरले सगळीकडे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आम्ही केलेलं आहे. आणि आमच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना ताकीद दिली, समजा जर तुमच्या एस टी वेळेवर पोहोचली नाही आणि विद्यार्थ्यांना परीक्षेपासून मुकले तर ते जेवढ्या जर त्यांचं वर्ष वाया गेलं तर मी 1 वर्ष तुम्हाला सक्तीच्या रजेवर पाठवेल. म्हणजे विद्यार्थ्यांचं जर नुकसान झालं तुमच्यामुळे तर तुम्हाला शिक्षा ती भोगावी लागेल. आणि जरा आता तरी थोडंसं सुरळीत आहे असं मला वाटतं. आणि हा धाराशिव सोलापूरचा मेसेज राज्यातील सगळ्या ठिकाणी गेलं. काही तर बांधावर अशी मी व्यवस्था केली आहे, शेतकऱ्याची पोरं जर बांधावर जरी उभं राहिली तरी ती बस कंपल्सरी त्यांनी थांबवायला पाहिजे. म्हणजे आमची एस टी बांधावर जाते, स्टॉप नसला तरी चालेल, परंतु आमच्या विद्यार्थ्यासाठी त्यांनी हात दाखवला विद्यार्थ्यांनी ती थांबली पाहिजे. हात दाखवा बस थांबवा हा निर्णय घेतलेला आहे, चालू झालेला आहे. बांधावर एसट्या थांबायला लागल्या. बरं, हे सगळं करत असताना थोडंसं जरा आपण मुंबईकडे वळूया. मुंबई, ठाणं, मेट्रोपॉलिटन सिटीज इथं आता ज्यावेळी अनेक लोक ही परवान्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्ससाठी म्हणून अप्लाय करतात, बऱ्याचदा आपण पाहतो की बऱ्यापैकी सगळ्यांना परवाने मिळतात, म्हणजे 100पैकी 99% लोकांना मिळतात. पण जी शिस्त असते किंवा जे परफेक्शन असतं ते मात्र ती जी क्वालिटी आहे ती मेंटेन होत नाहीये. तर तुम्हाला असं वाटतं की इथं पण थोडंसं स्ट्रिक्टनेस आणण्याची आवश्यकता? आता पूर्वीच्या काळी ते व्हायचं, म्हणजे तुम्ही तर म्हणता टेस्टिंग व्हायचीच नाही. हो खरंय. मधले एजंट असायचे ना, त्या एजंटकडे तुम्ही पैसे दिले, त्या एजंटचं कमिशन दिलं आणि काय बाकीच्या गोष्टी प्रक्रिया ज्या आहेत त्या पूर्ण केल्या की त्याचं लायसन्स सुद्धा घरी यायचं, म्हणजे त्याला काही गरजच नव्हती. आता आम्ही सिस्टीम काय केली आहे, आता डायरेक्ट ट्रॅक RTO ऑफिसमध्ये ट्रॅक आम्ही बसवलेलं आहे. आणि तो बघा मॅन्युअली माणसानं जर टेस्ट केली तर ते 100% पासिंग आहे. पण ट्रॅकच्या माध्यमातून जर झालं ते ऑटोमॅटिक ट्रॅक आम्ही बसवलेले आहेत, ती सिस्टीम बसवली ATS. त्या माध्यमातून
तुम्ही थोडीशी जरी चुकी केली तरी त्या कम्प्युटरवर दिसते आणि ती चुकी जर तुमची पकडली तुमचं लायसन तुम्हाला मिळू शकत नाही. त्यामुळे ATSचा फायदा एवढा चांगला होतोय सगळ्यांना. आणि बाकी काही ठीक आहे, मध्यस्थी जे आहेत ते थोडेसे नाराज झाले असतील, पण त्याच्यामुळे रोड ॲक्सिडेंटचं प्रमाण आहे ते आमचं कमी कमी व्हायला लागलेलं आहे. काय होतं की 18 वर्षाची पोरं झाली की माझं 18 वर्ष कधी पूर्ण होतं आणि मला लर्निंग लायसन कधी मिळतंय ह्यासाठी सगळी मुलं धावत असतात. त्यांना काही नियम काही माहिती नाही, कायदे काही माहिती नाही. आता आम्ही दुसरा असा निर्णय घेतलेला, ह्याच अधिवेशनाच्या दरम्यान मी निर्णय घेतला आहे की RTOची कार्यालय ज्या ज्या विभागामध्ये आहे त्यांच्या ज्या मोकळ्या जागा आहेत त्या प्रत्येक जागेवर आम्ही ट्रॅफिक गार्डन करणार आहोत. म्हणजे ट्रॅफिक गार्डनच्या माध्यमातून विद्यार्थी दशेपासूनच विद्यार्थ्यांना ते ट्रॅफिकचे धडे जर मिळाले आणि त्या ठिकाणी ट्रॅफिक गार्डनमध्ये ज्येष्ठ नागरिक सुद्धा येतील, मुलांबरोबर आई वडील सुद्धा येतील विरंगुळा म्हणून त्या ठिकाणी फिरायला. त्यांना एक एक वाहतुकीचे धडे जर बालवयामध्ये दिले तर भविष्यामध्ये ते रस्ता सुरक्षितता कशी असते ह्याची त्यांना माहिती मिळेल आणि त्यामुळे रोड ॲक्सिडेंटचं प्रमाण आहे ते कमी होईल. तो खर्चसुद्धा आम्ही राज्यामध्ये 60 ठिकाणी करतो आहे आणि त्यांचं नावसुद्धा धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावानं ट्रॅफिक गार्डन आम्ही ते उभारतोय आणि त्याची सुरुवातसुद्धा मीरा भाईंदरमधनं मी केलेली आहे. बरं, खरं तर तुम्हाला राजकीय प्रश्न मला विचारायचे आहेत, पण तुमच्या खात्यामधलेच प्रश्न इतके आहेत की माझं असं होतंय की हे विचारू नको की ते विचारू असं झालेलं आहे. खरं तर आपण बाईक टॅक्सी हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे ज्याच्याकडे किमान हात घालणं आवश्यक आहे. रिक्षा आणि टॅक्स्या ह्या बऱ्याच ठिकाणी मिळत नाहीत, त्यामुळेच कुठेतरी हे बाईक टॅक्सी प्रकरण उदयास आलेलं आहे. ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? आणि अवेलेबिलिटी आणि खास करून ठाण्यामध्ये तर रिक्षा मिळणं नशिबाने मिळते असं म्हणतात. ठाण्यामध्ये काय आणि कुठल्याही रेल्वे स्टेशनच्या बाहेर ही संकल्पना अतिशय चांगली आहे. याचं कारण असं आहे की सर्वसामान्य प्रवासी 3 जण असतील, 2 जण असतील किंवा 4 जण असेल तर एक तर तो ऑटोतनं प्रवास करतो किंवा टॅक्सीतनं प्रवास करतो. पण एकटा प्रवासी असेल तर त्याला 3 प्रवाशांचंच भाडं भरावं लागतं किंवा 4 प्रवाशांचं भाडं भरावं लागतं. अशा वेळेस आम्ही निर्णय घेतला की गोव्यासारख्या काही राज्यांमध्ये बाईक टॅक्सी फार प्रभावीपणे चालवली जाते आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला. मंत्रिमंडळाच्या मान्यतेने आम्ही असं ठरवलं की तरुणांना प्रोत्साहन मिळेल, रोजगार वाढेल. रोजगार वाढल्यानं बऱ्याच प्रमाणामध्ये जी मुलं आहेत ती कॉलेजची मुलंसुद्धा बाईक टॅक्सी घेतील आणि त्याचा वापर करतील. त्यामुळे आरामात ते सुद्धा 200-400-500 रुपये दिवसाला कमावू शकतील, जास्त पण कमावू शकतील. आणि हा चांगला उद्देश मनामध्ये ठेवून आम्ही बाईक टॅक्सीला परवानगी घेतली. ॲग्रिगेटर पॉलिसीमध्ये बाईक टॅक्सीची नोंद आम्ही करून घेतली आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं 2 प्रवाशांमध्ये थोडंसं पार्टिशन असावं, हेल्मेट कंपल्सरी किंवा इतर काही ज्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून निर्णय आम्ही घेतले. परंतु काय झालं, आम्ही प्रवाशांच्यासाठी हा निर्णय घेतला, परंतु रॅपिडो, ओला, उबर ह्यासारख्या कंपन्यांनी अक्षरशः कायदा धाब्यावर बसवत इलेक्ट्रिक बाईकच्या ऐवजी त्यांनी पेट्रोल बाईक रस्त्यावर आणल्या आणि पेट्रोल बाईकच्या माध्यमातून अनेक गुन्हे तर त्यांनी केले. परंतु त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी एक घटना घडली की एक प्रवाशाचा मृत्यू झाला. कल्याणला 3 दिवसापूर्वी एका महिला प्रवाशाबरोबर अतिप्रसंग केला. मग मात्र आम्ही ठरवलं, मीच ठरवलं की नाही आता यांना कुठेही अभय द्यायचं नाही. नाहीतरी काय कुठे काय झालं की रॅपिडोनं हे असं केलं, ओलाने असं केलं, उबेरने असं केलं, हे ऐकण्यापेक्षा काहीतरी कृती करायला पाहिजे. आजच सकाळी 10:30 वाजता त्याची बैठक झाली आणि बैठकीमध्ये असा निर्णय घेतला, म्हणजे गुन्हे तर आम्ही त्यांच्यावर दाखल केले, म्हणजे 36 गुन्हे. मला नाही वाटत की आमच्या ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटची स्थापना झाल्यापासून एवढे गुन्हे कुठल्या एखाद्या कंपन्यांवर टाकले असतील. आम्ही 36 FIR दाखल केले चुकीच्या पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी हे लोक बाईक रस्त्यावर आणत होते. ते गुन्हे दाखल करण्याबरोबर असा निर्णय घेतला की आता त्यांना टेम्पररी लायसन आम्ही दिलं होतं. परवा आमच्या सेक्रेटरीच्या माध्यमातून एक समिती आहे, त्या समितीचं एक बैठक आहे. त्या बैठकीमध्ये त्या बाबतीतला निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही दिलेले आहे आणि एवढे आम्ही त्या विषयावर आता सगळ्यांचं अधिकाऱ्यांचं एकमत झालेलं की यांना आता कुठेतरी धडा शिकवायला पाहिजे की परिवहन डिपार्टमेंट आपल्या खिशामध्ये आहे, आपलं काही कोणी वाकडं करू शकत नाही. अशा पद्धतीनं जर हे मोठे मोठे उद्योगपती अशा पद्धतीने चुकीच्या गोष्टी करत असतील आणि सर्वसामान्य प्रवाशांना आणि प्रामुख्याने महिलांची सुरक्षितता ह्यावर जर ते काही शासनाच्या विरोधामध्ये करत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी लागेल. प्रसंगी त्यांचं दिलेलं लायसन्ससुद्धा आम्ही रद्द करू.
मला असं वाटतं हा एक महत्त्वाचा निर्णय या निमित्तानं घेण्यात आलेला आहे आणि ह्याची खरंच आवश्यकता होती. कारण ज्या पद्धतीचा एक उर्मटपणा देखील या कंपन्यांकडून वारंवार कारण त्यांची मोनोपोली आता झालेली आहे. नक्कीच. आता म्हणजे मला नाही वाटत की आता एवढं बघा. आणि मी काय केलं, FIR केले. काय होतं की बाईक टॅक्सी कोणाची असेल तर तो स्वतः चालवत असतो, मग त्या चालवणाऱ्यावर गुन्हा दाखल होतो. मी सरळ कंपनीच्या डायरेक्टरवर आणि मालकांवर गुन्हे दाखल करायला सांगितलं. येऊ द्या, पोलीस घेऊन त्यांना येऊ द्या, आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू द्या. म्हणजे त्यांच्याकडे जे काही करोडो रुपये असतील आणि त्याच्या जीवावर जर त्यांची अशी मस्ती असेल तर त्यांना कळलं पाहिजे की कोर्ट काय असतं, कचेरी काय असतं आणि जेल काय असतं. जेलमध्ये टाकल्याशिवाय सुद्धा मी मागे पुढे बघणार नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईही होणारच. बाबाजी, मला असं वाटतं की एन्काउंटरच्या निमित्तानं एक मोठा खुलासा आणि एक मोठी बातमी या निमित्तानं आपल्याला त्यांनी दिलेली आहे. पण अर्थात फिरून फिरून ठाणे काही सुटत नाही आणि ठाणे आणि ट्रॅफिक हे जे घट्ट नातं आहे ते काही तुटत नाही. तर यावर तुम्ही काय रामबाण उपाय शोधणार? नाही बघा, हे खरं आहे की कधी कधी मी स्वतः दुःखी होतो. मी स्वतः विचार करत बसतो की माझ्याच प्रभागामध्ये घोडबंदर रोड येतो आणि ह्या घोडबंदर रोडमध्ये सातत्यानं बातम्या येतात, लोकांना त्रास होतो. परंतु काय झालं आहे की घोडबंदर रोडची लोकसंख्या एवढी मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. दिवसेंदिवस नवीन नवीन ग्रहसंकुलं उभी राहत आहेत. नवीन नवीन लोकांना इन्फ्रास्ट्रक्चर जेवढं पाहिजे तेवढं आम्ही देऊ शकत नाही. आणि त्यामुळे ह्या ट्रॅफिक जॅममुळे सर्वसामान्य प्रवाशांना फार मनस्ताप होतो. जो मनस्ताप त्यांनाही होतो आणि त्यांच्यापेक्षा जास्त किंमत आम्हाला होतो. परंतु शेवटी काही काळ तर हे थांबावं लागेल. आता घोडबंदर रोड जो आहे तो आम्ही सर्व्हिस रोड मर्ज करतो. ते आता महिन्याभरामध्ये काम पूर्ण होईल. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात त्याला मोकळीक मिळेल. पुढे गायमुखपासून फाउंटनपर्यंतचा जो रस्ता आहे तो आम्ही 60 मीटरचा वाईड करतो आहे. तोही फरक आमच्या प्रवाशांना मिळू शकेल. बोरिवली टनल करतो आहे. गायमुख टनल आम्ही करतो आहे. डायरेक्ट मुंबईवरून येणारा फ्रीवे आम्ही ठाण्यापर्यंत आणून तो पुढे दहिसर भाईंदर मार्ग दहिसरला घेऊन जातो आहे. अनेक प्रकल्प जे आहेत ते आता कामं त्यांची चालू आहे. परंतु सगळं व्हायला 1.5-2 वर्षाचा कालावधी लागेल. परंतु मला असं वाटतं 2027 पर्यंत एक वेगळं ठाणे तुम्हाला दिसेल. 2027च्या ठाण्याची आम्ही सगळेच आतुरतेनं वाट पाहू. पण मला एक क्युरिओसिटी आहे की तुम्ही आधी सुद्धा ट्रॅफिकमध्ये अडकत होतात. परिवहन मंत्री झाल्यानंतर काही स्पेशल ट्रीटमेंट तुम्हाला मिळते का? नाही, तशी काही स्पेशल ट्रीटमेंट मिळत नाही. मंत्री म्हणून इतर मंत्र्यांना जे काही ट्रीटमेंट मिळते तीच मला मिळते. ट्रॅफिकमध्ये नाही, अहो कितीतरी वेळा अडकतो आणि मला कधी कधी हसायला येतो. आणि बघा, म्हणजे प्रवासी जो असतो ना तो ट्रॅफिकमध्ये अडकलेला असेल ना, आपण काच खाली करायची नाही. समोरचा असा आपल्याकडे बघत असतो रागानं, म्हणजे जसं सीमेवर जसे पाकिस्तानच्या सैनिकांकडे भारतीय सैनिक बघत असतात ना. बघा, परिवहन मंत्री झालाय, मनात खुश असतो तो. बघा, तो पण माझ्यासारखाच अडकलाय. मस्तपैकी कोणीतरी एका कोपऱ्यातून आम्हाला दिसणार नाही असं त्याला वाटत असतं. तशा पद्धतीने व्हिडिओ काढत असतो. नंतर ते व्हिडिओचे छोटे रील कडून परिवहन मंत्री भी अटक गया ट्रॅफिक में, त्याला मजा वाटत असते की नाही आपणच दुःखी नाही आहोत, परिवहन मंत्री सुद्धा आपल्यासारखाच दुःखी आहे. शेवटी काय, लोकांच्या भावना आहे. आम्ही लोकप्रतिनिधी आहे. सगळं सहन करण्याची क्षमता आमच्याकडे असणं गरजेचं असतं. बरं, हे करत असताना मला असं वाटतं की ठाणे असो किंवा ठाण्याच्या आसपासचा परिसर असो, इथली स्कायलाईन देखील गेल्या काही काळामध्ये बदललेली आहे. तुम्ही व्यवसाय बांधकाम या क्षेत्रामध्ये देखील आहात. ठाण्यामध्ये अनेक टोलेजंगी इमारती होत आहेत, पण त्या इमारतींना किंवा तिथं जी नवीन वसाहत येईल त्यांच्यासाठी म्हणून चांगले रोड्स आणि पाणी पुरवठा वगैरे ह्या सगळ्या ज्या सुविधा आहेत याही तितक्याच मुबलक प्रमाणात येतील आणि त्यांना देखील थोडंसं ट्रॅफिक फ्री आयुष्य थोडंसं पाहायला मिळेल असं वाटतं येत्या काळामध्ये. नाही बघा, आम्हाला कोणालाच कल्पना नव्हती, म्हणजे दिग्गज जे असतील ह्या क्षेत्रातले त्यांनाही कल्पना नव्हती की गेल्या 10 वर्षामध्ये तिपटीनं लोकसंख्या वाढलेली आहे. ही नवी मुंबई असू द्या, ठाणे असू द्या, मीरा भाईंदर असू द्या, म्हणजे कल्पनाच नव्हती की एवढं झपाट्यानं वाढायला. म्हणजे आता मी तर बघा 16 वर्ष मी ठाणे आणि मीरा भाईंदरचा आमदार आहे. झपाझप 20-22 मिनिटामध्ये मी माझ्या मतदारसंघात जायचो. परंतु आता ह्या 8-10 वर्षामध्ये ट्रॅफिकची समस्या एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे, कारण नागरी वस्ती फार प्रचंड वाढत आलेली आहे. पाण्याची क्षमता जी आमची होती
30 वर्षापर्यंतची जी क्षमता होती ऑलरेडी संपून तेवढंच पाणी आज आता आम्हाला परत लागणार आहे. त्यासाठी आम्ही प्रोव्हिजन करतोय, स्टेममधनं करतोय, MIDCतनं करतोय, सूर्या डॅममधनं करतोय. ही वस्तुस्थिती असेल तरी झपाट्यानं वाढत चाललेल्या लोकसंख्येचा विचार करता काही प्रमाणामध्ये म्हणजे आम्हाला ह्या 2 ते 3 वर्ष आमची कसरत आहे. परंतु शेवटी एकनाथ शिंदे साहेब सक्षम आहे. मी ह्या परिसराचा आमदार आणि आज राज्याचा मंत्री म्हणून सक्षमतेने काम करतोय. लोकांना आम्ही दिलासा मात्र नक्कीच देणार. बरं, मला सांगा, आता आपण थोड्याशा राजकीय प्रश्नांकडे खरं तर वळूया. राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे आता एकत्र झालेले आहेत आणि एकत्रितरित्या पहिल्यांदा निवडणुकींना देखील ते सामोरे जात आहेत. ठाण्यामध्ये याचा कसा परिणाम तुम्हाला वाटतोय की दिसू शकेल की, आणि त्याचसोबतच मुंबईमध्ये काय परिणाम होईल असं वाटतं? बघा, ठाणे महापालिकेचा मी जर विचार केला तर मी सुद्धा ठाणे महापालिकेमध्ये 3 वेळा नगरसेवक होतो. मी मगाशीच तुम्हाला म्हणालो की मी आणि शिंदेसाहेब एकत्रितपणे ठाणे महापालिकेमध्येच पहिल्यांदा नगरसेवक म्हणून गेलेलो. आता शेवटी मी माझी राजकीय जीवनाची सुरुवात ही विद्यार्थी संघटनेपासून झाली. शिंदेसाहेबांची सुरुवात ही शाखा प्रमुख पदापासून झाली. त्यामुळे आम्ही स्टेप बाय स्टेप पुढे येत गेलो. परंतु ठाणे महानगरपालिकेमध्ये मी बघितलंय की पहिलं सत्ता शिवसेनेला जर कोणी दिली असेल तर ती ठाणे महापालिकेने दिली. नंतर मग मुंबईसह अनेक महापालिका त्यांच्याकडे आल्यात. परंतु त्या ठाणे महानगरपालिकेचा भगवा ध्वज अद्यापपर्यंत तरी खाली उतरवण्याची हिंमत कोणाला झाली नाही. आणि धर्मवीर आनंदीगे साहेबांनंतर एकनाथ शिंदे साहेबांनी ही शिवसेनेची धुरा व्हायला सुरुवात केली. तेव्हापासून आतापर्यंत आधी पूर्वी काठेवर तरी आम्हाला काठावर जागा मिळायच्या, परंतु आता दुपटीनं जागा मिळायला सुरुवात झालेली. कारण लोकांचा विश्वास आहे आमच्या सर्व शिवसैनिकांवर आणि लोकांचा विश्वास आहे आम्ही करत असलेल्या कामावर. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात याही वेळेस आम्हाला महापालिकेमध्ये जागा मिळतील आणि आमची सत्ता येईल. राहिला मुंबई महापालिकेचा भाग, मी ही सुद्धा गोष्ट स्पष्टपणे सांगतो की मनसे आणि उबाटा हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे थोड्याफार प्रमाणात फरक पडेल. परंतु शेवटी आम्ही सुद्धा महायुतीने लढत आहोत. भारतीय जनता पक्ष आदरणीय देवेंद्रजी करत असलेलं काम, आदरणीय नरेंद्र मोदी करत असलेलं काम आणि आमच्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून पूर्ण राज्यामध्ये परिचित असलेले एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीनं काम करतायत, 24 तास भिंगरे लावून पूर्ण राज्यभर दौरे करतायत. कधी देशाच्या कोपऱ्यात जरी कुणावर काही प्रसंग आला महाराष्ट्रातील मराठी माणसांवर तरी सर्वप्रथम जाऊन पोचतात ते त्या ठिकाणी एकनाथ शिंदे. त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही किती जागा जिंकतो अधिक हे आता बघायचं आहे. आणि आम्हाला खात्री आहे की 150 पेक्षा जागा आम्ही मुंबई महापालिकेवर निवडून आमच्या येतील आणि एक शिवसेना भाजप महायुतीचा मराठी महापौर ह्या मुंबईच्या महापालिकेवर बसेल. बरं, आमच्याच एन्काउंटर या कार्यक्रमामध्ये अनिल परब आले होते आणि त्यांचं असं म्हणणं होतं, याच खुर्चीवर बसून अनिल परब यांनी असं म्हटलं होतं की खान जरी आमचा शिवसैनिक आहे असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे जर आम्ही आमच्या एका कार्यकर्त्याला मोठं केलं केवळ तो खान आहे म्हणून, तर काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? नाही, काही आम्हाला कुठे काय प्रॉब्लेम आहे. आमचं तर असं म्हणणं महापौर म्हणून सुद्धा तुम्ही त्यांना बसवा. नाही, महापौर म्हणूनच म्हणत होते की आम्ही बसवू. आमची काहीच हरकत नाही. कारण आता शेवटी कसं आहे, उबाडाकडे मराठी माणूसच महापौर पदाच्या लायकीचा जर त्यांच्याकडे कोणी नसेल तर ते तरी काय करतील. शेवटी भगवी शाल आणि हिरवी शालीमध्ये फरक असतो. आज त्यांनी हिरवी शाल पांघरलेली आहे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भगवी शाल हे एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे. त्यामुळे हा विचार तर ते करतील, त्यात काय वाईट काय आहे. बरं, मला एक सांगा की आता आम्ही बातम्या ऐकतोय की जवळपास 140 जागा मागितल्या जात आहेत. BJP कडून साधारण 50 जागा किंवा जवळपास 60 जागा ह्या देऊ केल्या जातील असं सध्याचं चित्र आम्हाला दिसतंय. नेमकं काय चाललंय तुम्ही सांगा. बैठक झाली, बैठकीमध्ये ज्या क्लिअर जागा आहेत त्यांनी त्यांच्या 90 जागा, आमच्या 52 जागा अशा पद्धतीनं ते जागा वेगवेगळ्या काढलेल्या आहेत. आता शेवटी मोठा पक्ष, छोटा पक्ष, जुळा पक्ष ह्या सगळी समीकरणं ह्या जागा वाटपामध्ये येतच असतात. त्यामुळे चर्चा ही पहिली फेरी होती चर्चेची. अजून 2-3 फेऱ्या होतील आणि सन्मानजनक युती आमची सगळीकडे होईल. भले ठाणे महापालिका असू द्या, मुंबई महापालिका असू द्या, मीरा भाईंदर महापालिका असू द्या किंवा कल्याण डोंबिवली, नवी मुंबई ह्या ठिकाणी सन्मानजनक युती करण्याची शिवसेनेची भूमिका आहे. आणि मला खात्री आहे
की भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून देवेंद्रजींना हे सुद्धा कल्पना आहे की आपला नैसर्गिक पक्ष हा फक्त आणि फक्त शिवसेना आहे. त्यांच्याबरोबर वाटाघाटी न करता सन्मानजनक युती करून जेवढ्या जागा निवडून येण्याची क्षमता आहे तेवढ्या जागा निश्चित येतील. ठाण्यामध्ये आता महायुती होतीये तुमची, असं असताना मोठा भाऊ कोण असणार आहे? नाही सांगतो ना, मी मोठा भाऊ छोटा भाऊ नाही. आम्ही सगळे एक दुसऱ्याला जुळे भाऊ समजतो. छोटा भाऊ मोठा भाऊ नाही, आम्ही जुळे भाऊ आहोत. नैसर्गिक युती आमची आहे. ठीक आहे, महापौर हा महायुतीचा बसेल, महापौर हा भाजपाचा बसेल किंवा शिवसेनेचा बसेल असं आम्ही म्हणतच नाही. महापौर महायुतीचाच बसेल आणि त्यामध्ये महायुतीचा बसल्यामुळे कोण छोटा भाऊ लहान भाऊ मोठा भाऊ असं काय नसतं समीकरण. आम्ही जुळे भाऊ म्हणून काम करणार, हातात हात घालून काम करणार. नवीन संज्ञा तुम्ही या निमित्तानं राजकारणामध्ये दिलेली आहे, ती म्हणजे जुळ्या भावाची. बरं, जुळ्या भावांचा महापौर बसेल असं तुम्ही म्हणताय? हो, जुळ्या भावांचा महापौर म्हणजे महायुती म्हणजे दोन्ही मिळून. परत आमच्याबरोबर आमचे मित्रपक्ष आहेत, RPI आहे, आठवले साहेबांचा पक्ष आहे, आंबेडकर साहेबांचा पक्ष आमच्याबरोबर आहे, अनेक अजून समविचारी पक्ष आमच्यासोबत आलेले आहेत जे आम्हाला प्रत्येक निवडणुकीमध्ये मदत करत असतात. तुम्ही असं म्हणताय की ठाकरे बंधू एकीकडे आणि जुळे भाऊ एकीकडे? असं म्हणणार नाही. अजून काँग्रेस पण आहे, परत अजितदादांची राष्ट्रवादी आहे, परत शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आहे, प्रकाश आंबेडकरांनी पण काँग्रेस बरोबर एकत्र लढायचं काहीतरी स्टेटमेंट काल दिलं म्हणून मी ऐकलंय. त्यामुळे असं काही नाही, हे तिरंगी चौरंगी लढती होतील, परंतु आमची लढाई मात्र आम्हाला आज सांगता येणार नाही कोणाबरोबर आहे. कदाचित लढाई महायुती वर्सेस महाविकास आघाडी असं होणार नाही, कारण ते महाविकास आघाडी आता विखुरली गेलेली आहे. बरं, ह्या गेल्या काही काळामध्ये आपण पाहिलं की ठाण्यामध्ये आधी निवडणुका व्हायच्या आणि मग युती व्हायची. यावेळी आपण पाहतोय की आधी युती होते आणि मग आता निवडणुकीला तुम्ही नाही, असं काही नाही. आम्ही दिघे साहेब असताना सुद्धा महायुतीच्या माध्यमातून आम्ही लढलो होतो. मग मधल्या काही 20 वर्षांमध्ये मधल्या 2 टर्म मध्ये आम्ही महायुती म्हणून लढलो नाही, परंतु निवडणूक झाल्यानंतर परत आम्ही एकत्र आलो. त्यामुळे तसा काही प्रश्न या ठिकाणी यावेळेस निर्माण होणार नाही. बरं, दरवेळी आम्ही असं ऐकतो की आता दिलजमाई झालेली आहे, आता पॅचअप झालेलं आहे, हे आता असंच बरकरार राहील असं वाटतं तुम्हाला? हो, काय आहे, मी तुम्हाला सांगतो, असं दोघांमध्ये खरंच काही नाहीये. तुम्ही आजही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दोघांना म्हणजे ज्या पद्धतीनं दोघांचे शाब्दिक ज्या काही अधिकाऱ्यांना उद्देशून त्यांचं बोलणं असतं किंवा आम्हाला उद्देशून बोलणं असतं, असं काही नाही. आता तुम्हालाही काही बातम्या नाही मिळाल्या की तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांचं बिनसलं, हे झालं ते झालं, तुम्ही आम्हाला बातम्या देता. जरा काय नाराज झाले की ते दिल्लीला असतात, आता दरेला असतात. दिल्लीला जाणं काय चुकीचं आहे का? गावामध्ये जाणं काय चुकीचं? अरे दरे गावात गेले पण नाराज झाला. अरे एखादा माणूस जर 365 दिवस काम करत असेल आणि त्याला जर असं वाटलं की नाही 2 दिवस जरा जाऊन आपल्या गावी आराम करायला हवं, शेती आहे, त्याला शेतीविषयी आवड आहे, गेले त्या ठिकाणी, चांगला तो निसर्ग सौंदर्य आहे त्या महाबळेश्वरच्या पायथ्याशी असलेलं ते त्यांचं गाव असल्या कारणानं, आणि तिकडे गेले की लगेच इकडे वावड्या उठतात. त्यामुळे माझ्या भाषेत जर विचाराल तर हे दोघं फेविकॉल का जोड आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी मला आठवत आहे सुशील कुमार शिंदे आणि विलासराव देशमुखांना दो हंसो का जोडा म्हणायचे. हे सुद्धा दो हंसो का जोडा आहे. आता ते बिचारे नाही आहेत, त्या म्हणजे विलासरावजी नाही आहेत, परंतु सुशील कुमारजी त्या आहेत, परंतु त्यांना जसं म्हणायचे तसेच यांना सुद्धा दो हंसो का जोडा म्हणायला ह्या 25च्या दशकातले किंवा ह्या दशकातले दो हंसो का जोडा म्हणायला हरकत नाही. बरं, पण ते एकमेकांकडे बघून हसत नाहीत. शिंदे साहेबांचं कसं आहे, देवेंद्रजी हसतात, शिंदे साहेबांचा चेहराच असा आहे आणि त्या दाढीमुळे त्यांचं हास्य ती लपलं जातं, ते तुम्ही दाखवत नाही. तुम्ही एकदम क्लोजअप मध्ये कॅमेराने या, तुम्हाला त्यांचं हास्य दिसेल. आता तुम्ही मीडियाला सांगताय की जरा शिंदे साहेबांवर फोकस करा, तुम्ही सांगताय की शिंदे साहेबांना क्लोजअप घ्या, तुम्ही करताय त्यांच्यावर, पण क्लोजअप मध्ये करा म्हणजे त्यांचं हास्य तुम्हाला दिसेल. आणि काय देवेंद्रजी गालातल्या गालात हसतात, त्यामुळे तुम्ही ते त्यांचं हास्य दाखवता, त्यांचं हास्य दाखवत नाही. आता दोघांचंही क्लोजअप मध्ये हास्य दाखवत जा, दो हंसो का जोडा, आणि त्यांचं हास्य. बरं, मला एक सांगा की आता इतकी वर्ष तुम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम केलेलं आहे, आता तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील 2009 पासून
तुम्ही त्यांना पाहताय आणि अर्थात गेल्या काही जे काही घडामोड घडली आणि त्यानंतर तुम्ही देखील फार जवळून काम पाहिलेलं आहे, तर या दोघांच्या कामातला फरक किंवा शैलीकडे कसं पाहता? नाही बघा, RSS मध्ये काम केलेला कार्यकर्त्याची काम करण्याची पद्धती आणि शिवसेनेचा गटप्रमुख शाखा प्रमुख म्हणून काम करण्याची पद्धती ही दोघांच्या शरीरामध्ये भिनलेली आहे. म्हणजे लहानपणापासून बाळकडू जे समाजसेवेचं मिळतं ह्या दोघांनाही मिळालेलं आहे आणि त्यामुळे हिंदुत्वावर आधारित ही दोन्ही पक्ष असल्या कारणानं हिंदुत्वाचे जे बाळकडू असतं त्यांना लहानपणापासून मिळालं आहे. आणि आम्हाला सुद्धा, म्हणजे आम्ही लहानपणी असताना नमस्ते सदा वत्सले मातृभूमी आम्ही सुद्धा त्या शाखांमध्ये जायचो, बिगुल वाजवायचो आणि आम्हालाही आवडायचा, आनंद वाटायचा त्या गोष्टीचा. ह्या दोन्ही पक्षाची नैसर्गिक युती होण्याचं कारणच मुळात ही लहानपणापासून जी शक्ती म्हणा किंवा जी काम करण्याची पद्धती असते ती कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होते आणि ते हळूहळू प्रभावीपणे जसं जसं आपण मोठं होत जातो तसं तसं आपल्या शरीरामध्ये येत राहतं. इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत आणि सर्वसामान्य जनतेला मदत करण्याच्या बाबतीत जर तुम्ही बघाल तर दोघांमध्ये कॉम्पिटिशन होईल. तुलना दोघांची मी त्या विषयावर करू शकत नाही. दोघंही कामाच्या बाबतीत बाप आहे असं म्हणायला हरकत नाही. जुळे? हा, म्हणजे जुळे तर मी सांगितलं मगाशी, आम्ही जुळे, दो हंसों का जोडा, फेविकॉल का जोड, हे सगळे वाक्यप्रयोग आहेत ते आता तुमच्या चॅनलच्या माध्यमातून इतरही प्रसारित होतील हळूहळू. बरं, तुम्ही म्हणताय की त्यामुळे नक्कीच यावेळी ठाण्यामध्ये तुमचा महापौर बसणार आहे आणि मुंबईतही बसेल असा. ठाण्यामध्ये आमचा कालही महापौर होता, आजही आहे आणि तो उद्याही असेल. आणि मुंबईला मात्र सर्वसामान्य माणूस जो मुंबईचा मराठी माणूस आहे तो महापौर पदाच्यासाठी महायुतीच्या माध्यमातून मुंबई महापालिकेचा महापौर म्हणून विराजमान होईल. आमच्या ह्याच कार्यक्रमामध्ये सचिन अहिर देखील आले होते आणि त्यांनी असं म्हटलेलं होतं की उभाटामध्ये अनेकांची अशी इच्छा आहे की आता महापौर पद जे आहे, कारण अनेक नगरसेवकांना आदित्य ठाकरे हेच लीड करतायत, त्यामुळे हे पद देखील त्यांनी घ्यावं. याकडे आपण कसं पाहतो? कोणी घ्यावं? आदित्य ठाकरे. अहो, ते आमदार आहेत ना, सगळी पद त्यांच्याच घरात गेले तर बाकी कार्यकर्त्यांना मिळणार काय? त्यामुळे आदित्य ठाकरे आता आमदार आहे. आणि एक गोष्ट मात्र चांगलं आहे की वरळीमधून निवडून जात असताना आदित्य ठाकरेंनी त्यांच्याबरोबर दोघांना विधान परिषदेचे सदस्य केलं. म्हणजे त्या एकमेव देशातला मतदारसंघ आहे की एका मतदारसंघामध्ये 3 आमदार. म्हणजे एक सचिन भाऊ अहिर आहेत, एका बाजूला आमचे सुनील शिंदे आहेत आणि लोकांमधनं निवडून गेलेले आदित्य ठाकरे. म्हणजे एका मतदारसंघावर एका व्यक्तीमुळे किती पदं मिळाली आहेत ह्याचा अंदाज तुम्हाला येईल. परंतु हे पद जे आहे ते म्हणतात लोकांच्या मनातला महापौर बसणार. हो, आता ते 16 तारखेला कळेल ना लोकांच्या मनात कोण महापौर आहेत. थोडंसं थांबावं, मेहनत करावी आणि 16 तारखेला जो कोणी महायुतीचा महापौर होईल त्याचं अभिनंदन करायला विरोधी पक्षाचा सदस्य म्हणून सचिन भाऊनी पण यावं असं मी त्यांना आवाहन करतो. इतके कॉन्फिडंट आहात तुम्ही? 100% आम्हाला खात्री आहे. बरं, मला असं वाटतं की आता निवडणुका अगदीच तोंडावर आलेल्या आहेत, आपण अनेक ठिकाणी प्रचार देखील करत आहात. आता फेविकॉल का जोड आणि जुळे भाऊ यांच्या समर्थकांसकट दोहांसो का जोडा यांच्या सकट सगळा हा प्रचार प्रसार होणार आहे. त्याची फलश्रुती आपल्याला 16 तारखेला कळणारच आहे. पण तुमचं खातं याकडे जर आपण थोडंसं वळलं तर तुमच्या खात्याला तुमचं विजन म्हणून तुम्ही काय सांगू शकाल की ह्या 3 गोष्टी ह्या हमखास तुमच्या विजन म्हणून? आरटीओ मध्ये मी पहिलं तर गोष्ट एक मोठा निर्णय आम्ही घेणार आहोत ते म्हणजे पार्किंग पॉलिसी मला निर्माण करायची. त्याशिवाय रस्त्यावरची जी वाहतूक कोंडी आहे ती कमी होणार नाही. जर सर्वसामान्य व्यक्तीला गाडी घ्यायची असेल तर त्यांनी पार्किंगसाठी घेतलेली जागा त्याचा ॲग्रीमेंट त्यांनी सबमिट करायला पाहिजे, तरच त्याची गाडी आम्ही पासिंग करू. म्हणून काय उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्यांनीच फक्त गाड्या घ्याव्या, गोरगरीब बिचारा आमचा जो माणूस आहे ज्याला गाडी घ्यायची इच्छा आहे परंतु तो घेऊ शकणार नाही असं नाही. महापालिकेनं पण सांगणार आहोत की तुमच्या हद्दीमध्ये राहणारा व्यक्ती तो भले चाळीतला असू द्या, इमारतीमध्ये असू द्या किंवा झोपडपट्टीमधला असू द्या, त्याला जर गाडी घ्यायची असेल तर तुम्ही पार्किंग प्लाझा प्रत्येक ठिकाणी निर्माण करा आणि पार्किंग पॉलिसीमध्ये त्या पार्किंग प्लाझामध्ये हा गाडी उभी करू शकतो अशा प्रकारचं सर्टिफिकेट तुमच्याकडनं आल्यानंतरच आम्ही त्याची गाडी पासिंग करू. हा महत्त्वाचा मुद्दा.
एस टी महामंडळाच्या माध्यमातून 2047चं व्हिजन आम्ही ठेवलेलं आहे. आज आमच्याकडे एक 10-12% फक्त इलेक्ट्रिक व्हेकल आहे, परंतु 2047पर्यंत आमच्या ज्या व्हेकल आहेत अंदाजे 31,000 2047पर्यंत व्हेकल असतील, ज्या त्यावेळेसच्या लोकसंख्येला योग्य असेल तसं फक्त इलेक्ट्रिक बस आम्ही 2047मध्ये एकही डिझेलची बस नसणार असं धोरण आम्ही ठरवतो आणि त्या माध्यमातून टप्प्याटप्प्यानं सगळ्या इलेक्ट्रिक बस स्वतः मालकीच्या आम्ही घेतोय. तुम्ही प्रत्येक बस ही स्मार्ट बस असेल याची सुद्धा आम्ही दक्षता घेतोय, जेणेकरून स्वारगेटसाठी घटना घडणार नाही आणि महिलांना आणि प्रामुख्यानं विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्राधान्य देण्यासाठी आम्ही ती योजना राबवतोय. राज्यामध्ये विद्यार्थी वाहतूक करणारी काही अशा अनेक बसेस आहेत, गाड्या आहेत, रिक्षा आहेत, त्यांच्यावर कारवाई करून फक्त आणि फक्त RTOनं मंजूर केलेल्या 13+1 किंवा बस ह्याच वापरात येतील आणि विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांचा अपघात वगैरे होणार नाही याची दक्षता आम्ही घेतोय. अनेक विकास प्रकल्प आहे, मगाशी मी म्हणालो ATS वगैरे, आणि प्रामुख्यानं ह्या गोष्टी करत असताना राज्यामध्ये दिवसेंदिवस जे काही अपघातांचं संख्या वाढते आणि लोक मृत्युमुखी पडतात ते कमी कसं होईल, कमी किंबहुना बंद कसं होईल यासाठी रोड सेफ्टीच्या माध्यमातून अनेक प्रकल्प आम्ही राबवतोय, जे पुढल्या 2 वर्षामध्ये ते पूर्ण होतील आणि अशा अनेक योजनांच्या माध्यमातून आम्ही आमचं काम करतोय. माझं डिपार्टमेंट सक्षम करायला मला अजून 2 वर्ष लागतील आणि मला खात्री आहे 2 वर्षामध्ये मी माझं डिपार्टमेंट सक्षम करून दाखवेल. 2 वर्षांमध्ये तुम्ही तुमचं डिपार्टमेंट सक्षम करून दाखवाल तुम्ही म्हणताय. तुम्हाला अनेक शुभेच्छा खरं तर यासाठी. आज तुम्ही एन्काउंटरमध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत त्याबद्दलही अनेक धन्यवाद. आणि खरं तर तुम्ही आता निवडणुकींना सामोरं जात आहे, त्यामुळे तुमच्या प्रचारासाठी आणि या सगळ्या रणधुमाळीसाठी देखील तुम्हाला अनेक शुभेच्छा. जय महाराष्ट्राची साथ आमच्याबरोबर असावी अशी माफक अपेक्षा बाळगतो आणि तुम्ही मला ह्या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मनापासून तुमचे आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. तर एन्काउंटरमध्ये आता वेळ झाली इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.